वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला एक गाडी गिफ्ट दिली होती आणि गिफ्ट दिलेली ही गाडी स्कॉर्पिओ आता त्यांचा कर्दनकाळ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण ज्या स्कॉर्पिओमधनं पोलिसांना अनेक पुरावे मिळालेले आहेत तीच ही स्कॉर्पिओ आहे। तर दुसरीकडे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुखांना आपला जीव गमवावा लागला का हाही सवाल उपस्थित झालाय। कारण फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या जबाबातनं धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला गिफ्ट दिलेली हीच ती स्कॉर्पिओ MH44Z9333 ही स्कॉर्पिओ आता कराड गँगला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक पुराव्यांमुळे महागात पडणार आहे। कारण याच कारमधून तपास यंत्रणांना अनेक पुरावे मिळाले। वाल्मिक कराडने ही कार गिफ्ट का दिली ते आता पाहूया। केज मधील सुग्रीव कराड टोळीला विरोध केल्यामुळे वाल्मिक कराडनं कार भेट दिली होती। वाल्मिक कराडचं काम पाहण्यासाठी आणि दबदबा निर्माण करण्यासाठी सुदर्शनला कार बक्षीस देण्यात आली। टोळी वर्चस्वातून सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये अगोदरच वाद झाला होता। सुदर्शन घुलेला 6 जानेवारीला आवादा कंपनीत मारहाण झाल्याचा व्हिडिओ सुग्रीव कराड टोळीनं व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला होता। पोलीस तपास करतील जे काय नावं येत आहेत का यांनीच काही डाव रचला आता मागं राहून त्या धनी मुंड्यांनीच काही डाव रचून काय त्याला पुढं घातलं आहे का आणखी ड्रायव्हर करायचं आहे का हे प्रकरण दुसरीकडे न्यायचं आहे काय करायचं आहे असा काही प्रकार त्यांचा शकतो। परंतु जे आता नवीन खुलासे होते त्या चार्जशीटच्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि 6 रुपयेसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं। काळी कार वाल्मिक कराडसाठी कर्दनकाळ ठरतेय, तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांना केज पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। फिर्यादी आणि संतोष देशमुख यांचे कार चालक शिवराज देशमुख यांनी त्यांच्या जबाबात ही धक्कादायक माहिती दिली आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला गेले होते। घटनेचं गांभीर्य पाहून शिवराज देशमुख यांनी तातडीनं फिर्याद घेण्याची विनंती केली। मात्र शिवराज देशमुख यांना तब्बल 3.5 तास बसवून ठेवण्यात आलं। पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि बनसोडेंना शिवराज देशमुख यांनी अपहरणाचा वृत्तांत सांगितला। मात्र पाटील, महाजन, बनसोडेनं फिर्याद लिहायला बराच वेळ घेतला। तब्बल 3.5 तास पोलिसांनी वाया घालवले। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला असता तर संतोष देशमुखांना मारेकऱ्यांच्या ताब्यातून सोडवता आलं असतं। संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता। पोलिसांनी 3.5 तास गुन्हा दाखल करून घेतला नाही तर त्याच वेळी पोलिसांनी जर तत्परता दाखवली असती, गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता। मात्र एकूणच जे हलगर्जीपणा करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी देखील मागणी केली जाते, तर त्यांना 6 आरोपी करा अशी देखील मागणी होते। त्याचबरोबर सुदर्शन घुले याला वाल्मिक कराड यांनी गाडी गिफ्ट दिली होती का अशी देखील चर्चा केली जाते। पोलिसांनी जर त्याच वेळी कर्तव्य बजावलं असतं तर संतोष देशमुख यांचा जीवही वाचू शकला असता। मात्र पोलिसांचा हलगर्जीपणा संतोष देशमुखांच्या मुळावर उठला। तर दहशतीसाठी दिलेली काळी कारच आता वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगसाठी कर्दनकाळ ठरतेय। नियतीनं कारच्या माध्यमातून न्याय केला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत,